नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मंडळी, मी आहे माझ्या कोकणातल्या गावी आणि गावी आल्यावर मी इकडे-तिकडे फेरफटका होतोच. तर मी आता आहे आमच्या शाळेजवळ. तर फायनली मी याआधी एक व्हिडिओ बनवला होता शाळेचा आणि त्यानंतर आत्ता आलोय. कारण मग कशी आपली शाळा असते आठवणीतली, तर एक राउंड झालाच पाहिजे इकडे. तर म्हटलं ठीक आहे. फायनली मी आलो इकडे. आमची शाळा आहे बघा ह्या बाजूला. मागं दिसत असलं एक गेट वगैरे आहे इकडे आणि छान अशी फुलं वगैरे आहेत. कंपाऊंड आहे इकडे छानसा. तर बघूया आतमध्ये जाऊया आपण आता. आणि पूर्वी आमचा या बाजूला इकडे 5वीचा वर्ग होता. हा आमचा 5वीचा वर्ग होता. त्याच्या आधी त्याच्या आधी 5वीचा वर्ग आणि प्रयोगशाळा होती इथे आमची. पुढे हा जो रूम आहे ना या बाजूला तुम्हाला दाखवतो. या बाजूला जो हा रूम आहे तो आमची किचन रूम, म्हणजे आम्हाला जेवण वगैरे बनायचं या बाजूला. नळ वगैरे इकडे नव्हता. तर असे हे 2 रूम आहेत. आता पुढे जाऊया आपण. बाजूला तुम्हाला दाखवतो हा आहे स्टेज. आमची गॅदरिंगची आठवण. या बाजूला इकडे आणि हा किचन रूम आता सध्या नवीन बनलेला आहे इकडे. मुलांसाठी वगैरे जेवण वगैरे बनतं इकडे. आमचा स्टेज आणि स्टेजवरच्या भरपूर काही आठवणी आहेत इकडे. खूप मजा यायची त्यावेळेला. गॅदरिंग असायची आमची 26 जानेवारीच्या अगोदर गॅदरिंग असायची. तर बरेच काय आम्ही म्हणजे 5वीला असताना आम्ही घेतला होता. काहीतरी बाळा डान्स होता आमचा 5वीला. 7वीला आमचा भारुड होता. आम्ही भारुड घेतला होता. अशी काही आम्ही घ्यायचो. डान्स वगैरे खूप मजा यायची. आणि पब्लिक म्हणजे फुल. बघा ह्या बाजूला फुल पब्लिक असं बसायचं. त्यावेळेला झाडं वगैरे नव्हती. गेट पण नव्हता. फुल असा पटांगण खूप मोठं होतं त्यावेळेला. आणि आता ही झाडं वगैरे लावलेली आहेत. म्हणजे ह्या बाजूने आता रोड झालेला आहे इकडून असा. आणि एवढा स्पेस आहे तो शाळेचा आहे. तर चला आपण पुढे तुम्हाला दाखवतो शाळा. आमच्या शाळेचं नाव आहे पुरुषोत्तम पस्तुसेट माध्यमिक विद्यालय. तर शाळेची स्थापना झालेली आहे 1983ला झालेली आहे. जवळजवळ आता 50 वर्ष झालेले आहेत आय थिंक माझ्या मते. तर शाळेला खूप विद्यार्थी शिकून बाहेरगावी गेलेले आहेत. खूप छान असा रिझल्ट शाळेचा दरवर्षी असतो आणि खूप शाळेचे नाव खूप काही विद्यार्थ्यांनी खूप उंचावर नेलेलं आहे. पूर्वी ही जागा पूर्ण बाईक पार्किंग आणि सायकलीसाठी जागा होती. बऱ्याच अशा सर बाईक वगैरे घेऊन यायचे गोरेगाववरून वगैरे आणि ते बाईक वगैरे लागायच्या. अशा 10-12 बाईक लागायच्या. सायकली शाळेकडून दिल्या होत्या. जी लांबची पोरं होती त्यांना सायकली दिल्या होत्या. तर खूप असं छान नजारा वाटायचा इथला. इकडे माझ्या मागे बघू शकता हा रूम आहे तो सरांसाठी लंच टाइम साठी आणि सर रेस्ट रूमसाठी त्यांच्यासाठी होता हा रूम इकडे. आणि हा वरती जिना गेला आहे. सध्या आता पटसंख्या सुद्धा कमी झालेली आहे इकडे. शाळेचा असा नजारा खूप छान आहे. आणि हा इकडे आंबा आहे मोठा ह्या बाजूला. इकडे बघू शकता. पूर्वी आम्ही शाळेमध्ये असतानाच आंबे पडले की आंबे जमवला जायचो. इकडे बघू शकता तुम्ही ही पेंटिंग आहे रायगड जिल्ह्याची. ती आमच्या वेळेस शिंदे सर होते त्यांनी काढलेली आहे. खूप छान अशी पेंटिंग आम्ही बघायचो. त्याबद्दल इकडे अरबी समुद्र आहे, श्रीवर्धन, मसला, मुरुड, तळे, रोहा, अलिबाग. म्हणजे छान असा आपला रायगड जिल्हा दिसतो. खाली रत्नागिरी जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे, वरती मुंबई आणि ठाणे. खूप छान अशी पेंटिंग काढलेली आहे त्यांनी. हे बघू शकता. हा आमच्या इकडे ब्लॅकबोर्ड आहे छान अशी. आणि आपल्या शाळेसाठी दिलेली जी देणगी आहे त्यांची नाव आहे तिकडे. खूप छान असे इकडे बघू शकता. कोणी कोणी किती रुपये दिले. तर इकडे बघा हे आपले शिपाई भेटलेले आहेत शाळेवर. म्हणजे पूर्वी ते शाळेवर होते आमच्या वेळेस. मध्ये नंतर मग त्यांची बदली इकडे झाली, गोरेवाडा झाली. तर तुमचं नाव सांगा का? पवार.
अच्छा हे पवार आहेत, पवार काका. आणि त्यानंतर मग गोरेगावला बदली झाल्यानंतर वापस ते गोवले शाळेवर आले. आणि काका आता तुमचा रिटायरमेंट कधी आहे? पुढल्या वर्षी. त्यांचं रिटायरमेंट पुढल्या वर्षी आहे. तर त्यांना कसं वाटतंय गोवले शाळेमध्ये इकडे? छान वाटतंय. ओके. खूप मस्त वाटतं. क्लायमेट छान आहे असं. आणि खूप म्हणजे आमच्या तरी ते ओळखीचे आहेत. पूर्वी शाळेमध्ये मुलं विद्यार्थी भरपूर होते आणि ह्यावेळेस कमी आहेत. म्हणजे आता ह्या वर्षी कमी आहेत. म्हणजे जसे जसे वर्ष वाढत चालले तसे भरपूर मुलं विद्यार्थी कमी होत चाललेत असं त्यांचं म्हणणं आहे. ह्या बाजूला बघू शकता तुम्ही आपला पहिला रूम आहे. तिथे क्लर्क आणि मुख्याध्यापक बसतात त्यांच्यासाठी रूम आहे. आणि हा जो दुसरा रूम आहे तो इयत्ता 10वीचा वर्ग आहे. आता खूप चेंज झालेला आहे. आणि हा रूम बघू शकता तुम्ही आयटी रूम आहे. वरती वरती 5वी 6वी 7वी ना? ओके. वरती आता 5वी 6वी 7वी असे 3 वर्ग आहेत वरती. तर अशा रूम चेंजेस झालेले आहेत आता. आमच्या वेळेस 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी असे बॅच होते होते वर्ग. खूप असं चेंजेस झालेलं आहे. बाजूला आता पाण्याची सोय वगैरे केलेली आहे. इकडे बघा. काका पाण्याची सोय कधी झाली? कधीपासून? अच्छा तरी किती वर्ष? 2-3 वर्ष झाली? अच्छा. आमच्या वेळेस पाणी वगैरे नव्हतं इकडे. आणि ह्या बाजूला हा टॉयलेट होते आम्हाला. ही टाकी नव्हती आम्हाला इकडे. छान अशी झाडं वगैरे लावली आहेत तिकडे. काजूची आहेत, पेरू आहे, बदामाची आहेत. आणि झेंड्याचा जो राव एरिया आहे तो सुद्धा तो पण आताच झालेला आहे. आमच्या वेळेस नव्हता. छानसं असं ग्राउंड, छान झाडं वगैरे लावलेली आहेत तिकडे. बघू शकता क्लायमेट एकदम छान आहे इकडे. इकडे बघा पेंटिंग वगैरे आहेत. मला खूप छान आवडलं पेंटिंग. म्हणजे आमच्या वेळेस एम एन शिंदे म्हणून सर होते. आणि ह्या ज्या पेंटिंग्स आहेत तिकडे देवीची आहे सरस्वती, रायगड जिल्हा. पण तिकडे दिशाचक्र तो तुम्हाला मी जातीवेली दाखवतो. तिकडे गॅदरिंगचा आपला जो हॉल आहे तिथे दिशाचक्राचं हे काढलेलं आहे. तर ते एकदम खूप छान अशा पेंटिंग काढलेल्या आहेत शिंदे सरांनी. आणि ते आधी आता कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत. तर बरेचसे असे सर आहेत, सतीश सर, चौगुले सर, तायडे सर, आपले डोलस सर आहेत कॉन्टॅक्टमध्ये. आमचा ग्रुप बनवलेला आहे त्याने. ते असतात कॉन्टॅक्टमध्ये. कधी भेटत नाही. चौगुले सर भेटले होते परवा त्या दिवशी. हरिहरेश्वरला गेलो होतो तिकडे भेटले होते. आणि असे बरेच शिंदे सर आहेत आम्हाला आता. एम एन शिंदे नाही. तर त्याच्यानंतर आले होते ते शिंदे सर. हां, चव्हाण सर आमच्या इकडेच राहायला होते गोवेलेमध्ये. आता ते चिंबावेला आहेत ना? अच्छा इकडे. पहिले मध्ये गोवेलच्या शाळेवरून ते चिंबावेला गेले. चिंबावेवरून वापस त्यांची इकडे झाली बदली. तर आता ते गोवेलच्या शाळेवरच आहेत. असे बरेचसे सर आहेत ओळखीमध्ये. खूप छान शिकवायचे. कधी असं काही तक्रार नाही त्यांच्या विषयी. आणि खूप छान शिकवायचे. कोणी फेल झाला नाही. कोणी कंप्लीट केली नाही. खूप छान असे अभ्यास घ्यायचे. एक्स्ट्रा क्लास घ्यायचे. डोलस सरांच्या क्लासला आम्ही मागे जायचो. म्हणजे थंडीच्या टायमामध्ये डोलस सर बोलायचे की चला आपण तुमची मर्जी आपण मागे जाऊया. तर आम्ही मागे त्यांच्या तासाला आम्ही मागे जायचो. आणि कडक आवाज असा असायचा की करमबत सर आम्हाला होते. करमबत सरांच्या नंतर आम्हाला माने सर आले. ओके. खतरनाक आवाज एकदम वाघासारखा आवाज होता त्यांचा. तर गॅदरिंग आपले 26 जानेवारीच्या नंतरचे खेळ असतात क्रीडांगण व मैदानी खेळ. त्यावेळेस आम्हाला माने सर होते, करमबत सर आम्हाला आधी होते. तर माने सर खूप छान असे हे घ्यायचे क्रीडांगण ज्या मैदानी खेळ असतात ते खूप छान घ्यायचे. अशा आठवणी आहेत सरांच्या. तर मित्रांनो खूप अशी मजा येते शाळेजवळ आल्यावर. अशा आठवणी असतात शाळेच्या. आणि क्लायमेट बघून तर खूपच छान वाटतं. पटांगणामध्ये गेलो की तिथल्या पूर्वीच्या आठवणी येतात, जाग्या होतात. आणि शाळेजवळ आलो वर्गांजवळ तर त्या आठवणी वापस जागे होतात की त्यावेळेचा काल खूप छान होता. परत ते दिवस यावे असं वाटतं. आणि स्टेजवर गेलो की स्टेजचे दिवस यावे. खूप छान आम्ही गॅदरिंगला मजा करायचो. त्यावेळेस 26 जानेवारी असली की सर्व बॅचेस बाहेर काढून
आम्ही वर्ग वगैरे धुवायचो आणि अशा आठवणी होत्या. पेंटिंगचं काम असायचं वर्गामध्ये, चित्र पेंटिंग वगैरे करून आणायचे, त्याला मग सर वगैरे नंबर देणार. त्या वर्गाचा नंबर, पहिला नंबर येणार. वर्ग सजावट असायची. खूप छान असा वर्ग सजवला कोणी तर त्याचा पहिला नंबर असायचा. दुसरा नंबर असायचा. असे 3 नंबर असायचे. अशा खूप बऱ्याचशा आठवणी आहेत शाळेकडे आल्यावर जागे होतात आणि ते दिवस परत यावे असं वाटतं. तर जाता जाता तुम्हाला मी दिशाचक्र हा शिंदे सरांनी एक काढलेला पेंटिंग आहे, तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे. चला दाखवतो. बघा ह्या बाजूला खूप छान असा लिहिलं आहे दिशाचक्र. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि ईशान्य, आग्नेय, नेत्रीय, वायव्य असे छान पेंटिंग काढलेले आहे. ह्या बाजूला बघू शकता इकडे, कारण आमचा प्रयोगशाळा इकडेच होती. उत्क्रांतीशास्त्र आणि माणूस असं इकडे बेडूक आहे, मासा आहे, अलग अलग सूर्यफूल वगैरे त्याप्रमाणे पेंटिंग काढलेलं आहे छानसा. तर मंडळी कधी गावी आलात तर एक नक्कीच भेट द्या शाळेला. सरांना भेटा, मन मोकळेपणे बोला, कारण सर आपले हेच गुरु असतात आणि शाळा आपली जपून ठेवणं आपलं काम आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. जे नवीन असतील व्हिडिओवर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.